षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नाशिक जिल्ह्यातील सातपूरचे वेगवान गोलंदाज अखिलेश सिंग पहिलं षटक घेऊन. ओहो, मोठा फटका खेळण्याचा इरादा, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. पहिल्याच बॉलवर प्रथमेशने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल झपकन वेगात यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. पहा, प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. सगळ्यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. सेबनेस लाईव्हचं सुद्धा खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चितच बघायला मिळतं. पहिला चेंडू तर डॉट आलाय. ओहो, यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा आहे, परंतु अखिलेश सिंग प्रथमेश राठोड यांची मोठी विकेट मिळवत आहेत. प्रथमेशला स्वस्तात परतावं लागेल. 0 या धावसंख्येवर प्रथमेश राठोड माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निराश आहेत, हताश आहेत, हतबल होत आहेत. जड पावलांनी मैदान सोडताना पण त्यांना बघू शकता आणि निश्चितच साफ निराशा प्रथमेशच्या चेहऱ्यावर दिसते. मोठी विकेट, फलंदाज बाद. डीजे अरे का वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. प्रथमेश 0 या अंकावर बाद झालेत. अखिलेश सिंग यांच्या खात्यामध्ये ती विकेट आणि मोहम्मद हैदर यांनी पकडलाय तो झेल. खूप चांगला कॅच कॅरी केला आणि प्रथमेश अजूनही आपण बघितलं तर निराश आहेत, कारण पहिल्याच चेंडूवर त्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या चेंडूवर थोडासा कमी काहीतरी ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. बॅटची आउटसाइड एज मोहम्मद हैदरने पकडला झेल आणि आता नवीन फलंदाज मानव काटे बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. फलंदाजी करण्याकरिता पण त्यांना बघू शकता. पहिल्याच ओव्हरमध्ये अखिलेश सिंगचं कौतुक करावं लागेल. म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवान गोलंदाजांच्या यादीतलं सर्वात वरच्या स्थानावरचं नाव म्हणजेच अखिलेश सिंग. नाशिक सुपर फास्ट एक्सप्रेस गोलंदाजी करण्याकरिता पहिले 2 चेंडू आपण जर बघितले तर खूप चांगले राहिले. स्ट्रायकर एंडकडे मानव, नवीन फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतात. लोणी प्रीमियर लीग, नामदार चषकाचा थरार, दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेत आपल्या सर्वांना आनंद घ्यायचा आहे आणि आपल्या सर्वांसाठी मेजबानी आपण सर्वजण त्याचा आस्वाद घेतोय. सर्वांचं स्वागत. फुलर लेंथवरचा बॉल हलक्या तऱ्हे ढकललाय. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला फक्त दिशा दिली. एक सिंगल तिकडे पूर्ण करत असताना अकाउंट ओपन केलं ऑफ द मार्क. एक धाव इथे पूर्ण होते. 1च्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघ एक सामना जिंकून आले. दोन्ही संघांचा विचार जर केला तर मनोबल दोन्ही संघांचं वाढलेलं आहे. त्यामुळे आता या मॅचला जिंकायचं आणि सरळ सुपर 8 मध्ये जायचं आहे, तर मग या मॅचला जिंकणं फार गरजेचं आहे. परंतु मॅच सहज जिंकता येणार नाही. दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अखिलेशचं कौतुक आहे. वाह, अजून एक चांगला बॉल, अजून एक अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर. तिथून चेंडूने अतिरिक्त बाउन्स प्राप्त केला, तिथून चेंडूने अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि दादाबाईने ते दाखवलं सुद्धा. टप्पा पडल्यानंतर चेंडू बरंचसं उसळी घेताना पाहायला मिळाला. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं मानवच्या विरुद्ध एक चेंडू असाच उसळी घेताना पाहायला मिळाला होता. अखिलेश बॉलिंगसाठी बॉल हवेत आहे. फटका मात्र थोडासा मिसटाईम होता. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. जॉन्टी पदक येत आहेत बॉलवर. एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांना निरुत्तरित ठेवले. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांना हात खोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे. 8 ओव्हरची मॅच आहे आणि या 8 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येकाला संधी असते कमबॅक करण्याची आणि 8 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला संयम सुद्धा दाखवावा लागतो आणि आक्रमकता सुद्धा दाखवावी लागते. 2 धावा आहेत, एक फलंदाज बाद आहे. यावेळेस थोडासा कमी गतीने आणि यस इथे पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज मानव काटे यांना सुद्धा परतावं लागेल. दुसरा मोठा धक्का, सॉफ्ट डिसमिसल म्हणू शकतो आपण मानव यांना. म्हणजे बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा मिळाली त्यांना आणि तिकडे विकेट आली आहे. फलंदाज बाधून परतताना आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच पंचही तिथे सांगतायत यस तिथे बॅटची एज आहे. परतावं लागेल मानव काटेला. अजून एक धक्का आहे. 2 या धावसंख्येवर 2 खेळाडू माघारी. डीजे अरे का वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी. बघूयात आता तिसऱ्या पंचांची सुद्धा मदत इकडे घेण्यात आलेली आहे. पहा, प्रेक्षकांसाठी सुद्धा मी निश्चितच सूचना वारंवार देतोय. आपण लकी ड्रॉचे कुपन्स खरेदी करा. आपल्याला
स्पोर्ट्स सायकल दररोज जिंकता येणार आहे. शेवटच्या दिवशी अर्थात फायनल डे त्या दिवशी आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी सुद्धा जिंकता येणार आहे. तर इथे आपण बघू शकतो विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 बाद 2 धावा धावफलकावर अखिलेश सिंग यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात आपण. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांना पूर्णपणे त्याने बंदिस्त ठेवलं आणि 2 मोठे धक्के दिलेत. आयकॉन आणि आयडॉलला माघारी पाठवलं. प्रथमेश राठोड आणि त्याच्या पाठोपाठ मानव काटे सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये माघारी गेले. नवीन फलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी अमोल गागरे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन. ही सगळी दृश्य आपल्याला दाखवली जात आहेत. यस रिफ्लेक्ट झालाय बॉल असं पंचांना तिथे दिसलं आणि मैदानाच्या आतमध्ये म्हणजे ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय होता तो सर्वात महत्त्वाचा होता आणि निश्चितच पंच सुद्धा कॉन्फिडंट होते. फलंदाजाला परतावं लागलं. दुसरा धक्का बसतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. षटक क्रमांक 2ला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्याचे सामनावीर शैलेश बेंद्रे बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे संघनायक मराठा वॉरियर्सचे दादाभाई. आज दादाभाईला देखील सिद्ध करावं लागेल. 2 बाद 2. हो रिव्हर्स करायला गेले. यशस्वी झालेले नाहीयेत आणि इकडे काय घडलंय इथे दादाभाई शेख यांना परतावं लागेल. ही एक मोय मुवमेंट असू शकते कारण आपण जर बघितलं ना तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो स्ट्रोक आपण जर बघितला तर जिकडे खेळायचा होता तिकडे गेला नाही परंतु जिथे नव्हता खेळायचा तिथे गेला आणि फलंदाज दादाभाई यांना सुद्धा इकडे परतावं लागतंय. म्हणजे इथे सॉफ्ट डिसमिसल म्हणून दादाभाई सुद्धा परत आहेत. तिसरा धक्का 1 या धावसंख्येवर दादाभाई आउट. बॅक टू द डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर निखिल गुंजाळ यांनी तो झेल पकडला आणि शैलेश बेंद्रे या ओव्हरमध्ये सुद्धा खूप चांगली सुरुवात करताना आपल्याला बघायला मिळालेत. महाबळेश्वरचे खेळाडू आहेत आणि सातत्याने आपण जर बघितलं तर आपल्या गावासाठी आपल्या महाबळेश्वर गावासाठी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट शैलेश बेंद्रे यांनी खेळलेलं आहे. आणि आज लोणी प्रीमियर लीग नामदार चषकामध्ये पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आणि त्यानंतर जर बघितलं ना तर थोडासा कॉन्फिडन्स त्यांचा वाढलेला आहे. आत्मविश्वास थोडासा वाढलेला आहे. नवीन फलंदाज सचिन हिंगे सर आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. संघ अडचणीमध्ये संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. यशस्वी झालेले नाहीयेत. बॅटची आतली कडा शैलेशचा अजून एक चेंडू निर्धाव. टॉस जिंकला होता शिवगर्जना प्रतिष्ठान प्रत्येक ग्लास स्टील लोणी संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो योग्य देखील ठरवला गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये अखिलेश सिंगचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये शैलेश बेंद्रेचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अखिलेशने फक्त 2 दिल्या, 2 विकेट मिळवल्या. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत शैलेशने 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट त्याच्या नावावर, एकही धाव दिली नाही त्याने अजून. वा वा यावेळेस देखील फुलर लेंथवर चांगला चेंडू, तिसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव. कठीण प्रश्न विचारले जात आहेत. प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला जातोय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन दिसतंय. प्रत्येक चेंडूमध्ये विविधता पाहायला मिळते. खांद्यावरचा कंट्रोल दिसतोय, रिदम दिसतोय आणि या सगळ्या गोष्टी गोलंदाजांकडे आहेत. परंतु फलंदाजांना सुद्धा प्रत्युत्तर द्यावं लागेल. फलंदाजांना सुद्धा धावा बनवण्यासाठी पर्याय शोधावा लागेल. तीन बाद 2. परत एकदा लोवर फुल टॉस. थोडासा आपण जर बघितलं तर डीप होणारा बॉल, त्याला मून बॉल म्हणू शकतो आपण. लेग बाईसची 1 धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. आकाशातून बॉल खाली येतो, अगदी हळूवार येतो आणि तो मून बॉल इकडे प्रस्तुत करण्यात आला होता.
एक लेग पाईसची सिंगल मिळते, एकच्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. 3 धावा धावफलकावर 3 खेळाडू माघारी परतलेले आहेत. शैलेश बेंद्रे आज गोलंदाजीमध्ये कमाल केली आहे, गोलंदाजीमध्ये धमाल केली आहे आणि आज पहिल्या मॅचमध्ये सुद्धा काय परफॉर्मन्स राहिला होता शैलेशचा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता त्यांनी पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये देखील त्या दिशेने जात आहेत. यावेळेस थोडंसं रडपमध्ये बिघाड. स्ट्रायकर एंडकडे अमोल गागरे यांच्यामध्ये क्षमता आहे आणि अमोल गागरे अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे, त्यांच्याकडे संयम आहे, आक्रमकता आहे आणि पारनेर तालुक्यातील एक ख्यातनाम खेळाडू आहेत, पारनेर तालुक्यातील एक हरवणारे खेळाडू आहेत आणि लीग स्पर्धा सातत्याने खेळत आलेले आहेत. त्यामुळे लीग स्पर्धांचा मोठा अनुभव अमोल गागरे यांच्या सुद्धा पाठीशी आहे. 3-3 फुलर लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केला हलक्या हाताने. फिल्डर आहे तिकडे धाव मिळणार नाही, हा चेंडू देखील निर्धाव येतोय. 5 चेंडू आतापर्यंत शैलेश बेंद्रे यांनी हाताळलेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये त्याने फक्त 1 धाव दिली आणि ती लेग पाईसची आली होती. एक फलंदाज सुद्धा इकडे बाद करण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. चांगली गोलंदाजी इकडे शैलेश बेंद्रे यांची. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये सुद्धा यशस्वी राहिलेले नाहीत. या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 1 धाव आणि 1 विकेट. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय आणि 2 ओव्हर नंतर मराठा वॉरियर्स लोणी 3 धावा 3 फलंदाज बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हरचा खेळ संपला. 3 खेळाडू बाद झाले. 3 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. मराठा वॉरियर्स लोणीचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे, परंतु अडचणींवर मात करावी लागते. म्हणतात ना, संकट येतात संकट जातात, परंतु आपल्याला आपली क्षमता सिद्ध करायची असते. आज फलंदाजांना आपली क्षमता दाखवून द्यायची आहे. टीम संकटामध्ये, परंतु आज या संकटातून आम्ही आमच्या टीमला बाहेर काढू शकतो हे आज मात्र इकडे सचिन हिंगे सरांना सुद्धा दाखवायचं आहे आणि आज इकडे अमोल कागरे यांना सुद्धा ते दाखवून द्यायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 धावा 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. शुभम गीते आपल्या स्क्रीनवर आहेत. गतवर्षीचे मॅन ऑफ द सिरीज फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये याच मैदानावर या खेळाडूंनी आपला प्रभाव टाकला होता. ते शुभम गीते सुद्धा आज इन ॲक्शन आहेत, परंतु सचिन हिंगे बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज नाशिक जिल्ह्यातील सातपूरचे वेगवान गोलंदाज नाव अखिलेश सिंग. वाह, पहिलाच बॉल प्रचंड वेग, भन्नाट वेग, विलक्षण वेग. समोरून बॉल थोडासा हलकासा वळाला सुद्धा आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सचिन हिंगे सरांनी केला होता. हा चेंडू मात्र इकडे निर्धाव घोषित केला जातोय. पहिला चेंडू चांगला. यावेळेस सुद्धा बाहेर जाणारा बॉल त्याला दिशा द्यायची होती, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर असल्या कारणे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. त्यामुळे थोडंसं खाली राहिलंय आणि आता धाव मिळू शकते आणि यस, आता इकडे 1 धाव पूर्ण केली आणि ती 22च्या मदतीने मिळेल. ज्यावेळेस फलंदाज चुकतात, यष्टीरक्षक चुकतात, त्यानंतर फलंदाज जी धाव पूर्ण करतात ती 22ची धाव असते आणि ती 22ची धाव इथे पूर्ण करण्यात येते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये बदल. धावफलकावर धावा 5. 3-5 तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अखिलेश सिंग आपला प्रभाव गोलंदाजीमध्ये टाकत आलेले आहेत आणि फलंदाजांसाठी आपण जर बघितलं ना तर त्यांनी मोठी आव्हानं उभं केली आहेत, परंतु फलंदाजांना देखील इथे प्रत्युत्तर द्यायचं आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न करायचा होता, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. थँक्यू डीजे, धन्यवाद. अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावर धावा 6. फुलटॉस होता. फुलटॉस चेंडू फक्त त्याला दिशा दिली आणि वा, टायमिंग तर खूप सुंदर होतं. शॉट सिलेक्शन अतिशय सुंदर आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे अमोल गागरे यांच्या बॅटमधून एक शानदार चौकार.
कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर. तीन बाद 10 अशी धावसंख्या. यावेळेस ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ मध्ये फिल्डर बॉलवर येत आहेत. धनंजय भिंताडे आले होते बॉलवर. पण सचिन इंगेसर यांच्यासाठी पुरस्कार येतोय JP स्पोर्ट्स अर्थात जुनेद पटेल यांच्या वतीने. 30 पेक्षा अधिक धावा जर सचिन इंगेसरांनी बनवल्या तर 500 रुपयांचा विशेष पुरस्कार. फुल टॉस होता, त्याला ड्राईव्ह केलं. फिल्डर मागे डीप मध्ये आहे. प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. श्रीकांत चौधरी येतात बॉलवर. एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय छोटासा बदल. धावा फलकावर 11 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये 11 झाल्यात. 3 फलंदाज बाद आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस 11. 3 फलंदाज माघारी परतलेत. पण अजूनही 5 ओव्हर येणं बाकी आहेत आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये किती धावा तर जमा केल्या जाणार आहेत ते देखील बघणं बरंचसं इंटरेस्टेड राहील. आणि यस, फलंदाज इकडे रिटायर्ड आउट होऊन परत आहेत. सचिन इंगेसर रिटायर्ड आउट होऊन परत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांची जागा घेण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर अमन शेख बॅटिंगसाठी. एक वेगळी रणनीती असते आणि त्याचा अवलंब इकडे केलेला आहे. सचिन इंगेसर रिटायर्ड आउट होऊन परतले. आता ते बॅटिंगला येऊ शकत नाही. रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आउट असे 2 प्रकार आहेत. रिटायर्ड हर्ट झाला फलंदाज तर मग तो मैदानावर बॅटिंगसाठी येऊ शकतो. परंतु आता रिटायर्ड आउट झालेत म्हटल्यानंतर ते आता बॅटिंगला येऊ शकणार नाहीत. नवीन फलंदाज अमन शेख नॉन स्ट्रायकर एंडवर बॉलिंगसाठी शैलेश. फुलर लेंथवरचा बॉल ऑन साईडला बॅट तर वेगात चालवली आहे. फिल्डर स्क्वेअर लेगवरून येत आहेत. बॉलला उचलत आहेत, फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. धावा फलकावर धावा संख्या 12. अडचणी त्या संघ प्रयत्न करायचे. फलंदाजी करणारा मराठा वॉरियर्स लोणी तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना प्रतिष्ठान प्रतीक ग्लास व स्टील लोणी. या 2 टीममध्ये ही मॅच सुरू आहे. या अगोदर एक सामना जिंकलेले हे 2 संघ एकमेकांच्या विपक्ष खेळत आहेत. यातून जो जिंकणार आहे तो सरळ जाणार आहे सुपर 8 मध्ये. शैलेश बेंद्रे बॉलिंगसाठी आणि शैलेशसाठी एक पुरस्कार सुद्धा आलाय. फुलर लेंथवरचा बॉल होता. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील तर करण्यात आली आहे परंतु पंचांनी इकडे स्पष्ट नकार दिला. इथे एक पारितोषिक येत आहे. शैलेश बेंद्रे यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर शैलेश बेंद्रे यांच्या विकेट हॅट्रिकसाठी तिसऱ्या पंचाची मदत आहे. शैलेश बेंद्रे यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 3100 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येईल. सन्माननीय अजित बेंद्रे यांच्या वतीने आणि अमोल डुबे त्याचबरोबर संदीप डाहळे दाजी यांच्या वतीने आणि स्पीड 11 क्रिकेट क्लब बाबळेश्वर यांच्या वतीने 3100 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी. चेक केलं जाते. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेण्यात येते. आज पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि विशेष म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 4 नवीन आयकॉन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो होतो. उद्या सुद्धा 4 नवीन आयकॉन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत.
तर या स्पर्धेच्या निमित्ताने शिर्डीवरून आमचे नदीमभाई शेख हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. गोलंदाज तयार आहेत. यावेळेस फुलर लेंथ वरचा बॉल. फिल्डर मात्र तिकडे होते परंतु बॉल त्यांच्यापासून थोडासा पुढे पडला. हर्षल येथील बॉलवर तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर धावा 13. शैलेश बेंद्रे आलेले आहेत. 9 चेंडू शैलेशने आतापर्यंत टाकलेत. 9 चेंडूंचा आपण विचार जर केला तर शैलेशने कमालीची गोलंदाजी सुद्धा या संपूर्ण स्पेलमध्ये केली आहे. चांगला परफॉर्मन्स राहिला आहे शैलेशचा. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची एज आणि तिकडे फ्लाय स्लीप मध्ये फिल्डर टेकन. व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन होत आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का. खेळाडू बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळाडू पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळाडू. मित्रांनो काय जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला आणि जॉन्टी वदक यांनी चूक केल्याने अमोल घागरे यांना परतावं लागेल आणि फलंदाज या ठिकाणी अमोल घागरे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळाले. शैलेश बेंद्रे यांच्या खात्यामध्ये यश आणि मित्रांनो विकेट आली आहे 4थ्या क्रमांकाची. शैलेश बेंद्रे यांनी मागचं षटक जे टाकलं तिथे त्यांनी एकच धाव दिली होती आणि ती एक धाव लेग बाईसच्या मदतीने आली होती. म्हणजे शैलेशने या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकलंय. निर्धाव षटक त्याने टाकलंय या अगोदर. जबरदस्त गोलंदाजी. आणि आता जर आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये 2 धावा त्याने दिलेल्या आहेत. 10 चेंडू टाकलेत फक्त 2 धावा. मागचं षटक निर्धाव कारण तिथे फक्त लेग बाईसची एक धाव होती. आज या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक झळकावलं आणि अर्धशतक झळकावणारे खेळाडू होते जालन्याचे अमोल साळवे. आणि आज या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक सुद्धा पाहायला मिळालं. आणि निर्धाव षटक टाकणारे गोलंदाज आपल्याच राहता तालुक्यातील बाबळेश्वरचे शैलेश बेंद्रे. जोरदार टाळ्या शैलेशसाठी झाल्याच पाहिजेत. चांगली कामगिरी. कारण शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये निर्धाव षटक म्हटल्यानंतर तुम्ही 20-25 पेक्षा जास्तीची इनिंग खेळण्यासारखं आहे. चांगली कामगिरी. फुलर लेंथवरचा बॉल इकडे पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवतील. एक सिंगल मिळेल. शुभम गीते येत आहेत बॉलवर. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल 15 धावा. 12 चेंडू म्हणजे पूर्ण स्पेलमध्ये शैलेश बेंद्रेने 4 धावा दिल्यात आणि पूर्ण स्पेलमध्ये त्याने 2 महत्वाचे विकेट सुद्धा मिळवलेले आहेत. चांगली गोलंदाजी शैलेशची. 2 ओव्हर 4 आणि 2 विकेट. कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक संपलं जाते ते पहा. सेल्फी घेण्यासाठी त्याचे चाहते सुद्धा आलेत. निश्चितच हा बॉलिंग कार्ड. 2 ओव्हर्स 4 धावा 2 विकेट 2ची इकॉनॉमी 8 डॉट बॉल. एकही चौकार नाही. एकही षटकार नाही. एकही आपण जर बघितलं तर मोठा फटका त्याच्या विरुद्ध आलेला नाही. आणि 4 ओव्हर नंतर 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि ड्रिंक्ससाठी आपल्याला AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी प्रोप्रायटर आनंद असावा आणि प्रमोदजी बिहाणी यांचं योगदान ड्रिंक्ससाठी राहिलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ. क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार मैदान पेटणार. चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा 16 थाटला. शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवे हवेसे वाटणारे माननीय खासदार
सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. आली 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 लोणी. तर एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला निश्चितच बघायला मिळत आहेत, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी ड्रिंक्सचं सौजन्य दिलेलं आहे. उत्तम दर्जाचे टर्फ, त्याचबरोबरीने बॅडमिंटन कोर्ट आहे, त्याचबरोबर आपण बघितलं तर पिकल बॉलचा कोर्टसुद्धा तिथे आहे. एन्जॉय क्रिकेट अँड फुटबॉल प्रीमियम फॅसिलिटीज आहेत. बॅडमिंटन कोर्ट आणि पिकल बॉलचं कोर्ट ते लक्ष वेधून घेणार अशा प्रीमियम फॅसिलिटीज एबी टर्फ स्पोर्ट अकॅडमीमध्ये आहेत आणि त्यांच्याच वतीने आपल्याला ड्रिंकचं सौजन्य या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरनंतर 15 धावा. 4 खेळाडू माघारी परतलेत. ओव्हर नंबर 5 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज धनंजय भिंताडे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. तर स्ट्रायकर एंडकडे अमन शेख आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज धनंजय खेळत आहेत. प्रचंड मागणी आहे आणि महाराष्ट्रातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं धनंजय सुद्धा एक मोठं नाव. त्यांच्या विरुद्ध फक्त हलक्या तरी दिशा दाखवण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आला होता. अमन शेख या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता आहे. म्हणजे आम्ही अनेक स्पर्धांमध्ये अमनला पाहिलं ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल म्हणून खेळत असताना अनेक मैदान आपल्या खेळातून अमनने गाजवली आहेत. आज त्यांना देखील मराठा वॉरियर्स लोणी या संघासाठी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. त्याला सुद्धा चांगली कामगिरी इकडे करावी लागणार आहे. बघूयात काय घडतंय. धनंजय आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. यावेळेस इंटू द विकेट केला होता. अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. एक सिंगल मिळेल आणि 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. धावा फलकावर 16 धावा. थोडासा अडचणीमध्ये आहे संघ, परंतु या अडचणीतून संघाला बाहेर काढावं लागेल. धनंजय भिंताडे यांना आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये सुद्धा यावर्षी श्रीनगर के वीर या संघामध्ये खेळताना पाहिलं. अनेक बक्षिसं मिळवली धनंजयने तिथे. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, 8 लाख या प्राईजमध्ये धनंजयला श्रीनगर के वीर संघामध्ये घेतलं गेलं होतं. एक सिंगल इथेही बोर्डम आणि 1च्या साह्याने धावा फलकावर धावा 17. 4 खेळाडू माघारी गेलेत आणि 17 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. धनंजय तयार आहेत. वाह, यावेळेस वेगात आणि पुढे टाकलाय. फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलाय. काय बॉल टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. आपण चर्चा करत होतो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची. पहा अगोदर हा चेंडू बघूयात. चांगला रिदम, चांगला बॅलेन्स आणि त्यानंतर खूप चांगला खांद्यावरचा कंट्रोल. परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त. अमन सुद्धा अवाक झालेत. काय बॉल टाकलाय. निर्धाव चेंडू. धावफलकावर धावा 17. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. वाह, स्लोवर 1 आणि स्लोवर यॉर्कर आणि मागून अमनने यष्ट्यात दाखवल्या आणि धनंजय भिंताडेने त्या वाकवल्या. काय बॉल टाकलाय. मोठी विकेट. फलंदाज अमन शेख यांना परतावं लागतंय. अमन शेख आउट. बॅक टू द डग आउट. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. स्लोवर यॉर्कर या अगोदर थोडासा वेगात होता. त्यानंतर हा चेंडू थोडासा कमी गतीने. हा सुद्धा इंटू द विकेटच होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साह्याने बॉलला वळवण्याचा प्रयत्न. अमन पाहत राहिले. नेमकं बॉलला जागा कुठून मिळाली जायला. अमन शेख बाद झाले आणि हा एक मोठा धक्का बसलाय मराठा वॉरियर्स लोणीला. 5 फलंदाज बाद झालेत आणि धावा फलकावर धावा संख्या आहे 17 धावा. म्हणजे राहुल सिसोदिया आले बॅटिंग करण्यासाठी.
या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या म्हणजे या स्पर्धेमध्ये या अगोदर सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ हाच होता मराठा वॉरियर्स, परंतु आता तो संघ धावेसाठी मोठा संघर्ष करतोय. हे क्रिकेट आहे. 17 धावा आहे, 5 फलंदाज बाद झालेत. ज्यांनी या अगोदर 100 पेक्षा अधिकच्या धावा बनवल्या होत्या तो संघ आता धावेसाठी संघर्ष करतोय. वेगात बॉल ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. निर्धाव चेंडूची सांगता इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. 5 ओव्हरचा खेळ. या ओव्हरमध्ये धनंजयने सुद्धा 2च दिल्यात आणि एक महत्वाची विकेट धनंजय भिंताड्यांच्या नावावर. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर अर्धा संघ थंड आहे 17 या धावेंवर. 17 धावा, 5 खेळाडू बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे. त्यांनी आज त्यांना इथे करायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची आउटसाइड एज आणि मागे यष्टीरक्षकाने पकडला एक सुंदर असा झेल. अक्षय लेकुरवाडे यांना सुद्धा स्वस्तात माघारी जावं लागतंय. विकेटचं पतन. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला. सतीश पोखरकर गोलंदाजी करण्यासाठी आले. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलेला बॉल आणि थोडासा टप्पा पडल्यानंतर आपण जर बघितलं तर थोडासा बाहेरही निघाला. बॅटची बाहेरची कड. मागे यष्टीरक्षकाने चूक केली नाही. कॅच कॅरी केला. फलंदाज अक्षय लेकुरवाडे बाद झाले. नवीन फलंदाज सोमनाथ वायकर. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळालाय. आतापर्यंत आपण या पूर्ण डावामध्ये जर निर्धाव चेंडूंची संख्या जर बघितली ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू निर्धाव आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 4 चेंडू निर्धाव होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 2 चेंडू निर्धाव. यावेळेचा चेंडू सुद्धा चांगल्या टप्प्यावर. हा सुद्धा डॉट आहे. म्हणजे आतापर्यंत मला वाटतंय जवळपास 15 ते 16 डॉट बॉल या इनिंग मध्ये आतापर्यंत आलेले आहेत. काय गोलंदाजी राहिली. जबरदस्त गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस चांगला बॉल होता. त्याला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि विकेटचे सुद्धा चेंडू जर आपण पकडले तर जवळपास ते आपल्याला 23 पर्यंत जाताना बघायला मिळालेत. म्हणजे 34 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. 34 चेंडू पूर्ण डावात झालेत आणि 34 पैकी 23 ते 24 डॉट आहेत. धावसंख्या 19. 6 फलंदाज माघारी परतलेत. पुढचा बॉल परत एकदा ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय आणि ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता राहुल सिसोदिया यांनी.
यशस्वी झालेले नाहीयेत. हा सुद्धा डॉटच आहे. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतायत फलंदाजांना. भरपूर कठीण प्रश्न, अजून एक कठीण प्रश्न. या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 2च. या ओव्हरमध्ये सुद्धा सतीश पोकरकर यांनी 2च धावा खर्च केलेल्या आहेत. आणि मित्रांनो, ओव्हरचा खेळ सुद्धा इथे संपलाय. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर 6 फलंदाज बाद आहेत. मराठा वॉरियर्स लोणी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य. आणि हा डगआउट आपल्याला बघायला मिळतोय मराठा वॉरियरचा. सगळे निराश आहेत, शांतता आहे आणि प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आणि प्रत्येकजण म्हणजे आऊट झालेला प्रत्येकजण हीच मनामध्ये त्याच्या हेच सुरू असेल की मी कोणता स्ट्रोक खेळून बाद झालो. मी तो स्ट्रोक खेळला नसता तर मी मैदानाच्या आतमध्ये मॅच पुढे घेऊन गेलो असतो. परंतु एक चुकीचा स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या बाहेर घेऊन जातो आणि तेच आपल्याला बघायला मिळालं. खराब शॉट सिलेक्शन, चांगली गोलंदाजी आणि त्यामध्ये महत्त्वाच्या विकेट गमावल्या गेल्या. बघा आपण प्रथमेशला बघतोय. प्रथमेश तर खूप जास्त निराश होते. अखिलेशच्या विरुद्ध पहिल्या 2 बॉलमध्ये त्यांनी 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. अखिलेशच्या दुसऱ्या चेंडूवर त्यांची विकेट आली. त्यानंतर मानव काटे सुद्धा सॉफ्ट डिसमिसल होऊन परतले. दादाबाई सुद्धा यावेळेस टप्पा पडला. बॉल थोडासा बाहेर निघाला. सोमनाथ वायकरसाठी हा चेंडू सुद्धा निर्धाव आहे. पण संघर्ष करूनच तुम्हाला यशापर्यंत पोहोचता येतं आणि असे अनेक प्रेरणादायी उदाहरण आपल्याला देता येतील. प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या साम्राज्याविरोधात लढा देत हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं. अत्यंत कठीण सामाजिक परिस्थितीतून शिक्षण घेत भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. शिक्षण आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी ते मोठं यश संपादन केलं होतं. यावेळेस वेगात टाकला होता. हा चेंडू मात्र आपण बघू शकतो चांगल्या टप्प्यावर निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना आपल्याला पाहायला मिळतंय. व्हेरिएशन दाखवत आहेत तुम्ही. पूर्ण गोलंदाजीचा विचार जर केला धनंजय भिंताडे यांच्या तर व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये पेस ऑफ करतायत. कधी वेगात इंटू द विकेट बॉल टाकतायत आणि तिथे विकेट मिळवण्याचा ते प्रयत्न करतायत. पहिले 2 चेंडू कमी गतीने, तिसरा चेंडू वेगात टाकला होता, तो निर्धाव आलाय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. परत एकदा फुलर लेंथवर लागोपाठचा 4था चेंडू या ओव्हरमध्ये डॉट आलेला आहे. काय गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने प्रभाव टाकला. आता धनंजयचा पूर्ण स्पेल जर बघितला तर धनंजय भिंताडे यांनी 10 बॉल टाकलेत आणि त्या 10 बॉल मधून 8 बॉल डॉट आहेत. 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक महत्वाची विकेट त्यांच्याही नावावर आहे. फक्त इथेच नाही तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रभाव टाकला होता धनंजयने. परत एकदा डॉट. 5वा चेंडू लागोपाठचा निर्धाव टाकलाय धनंजय भिंताडे यांनी. काय कमालीची गोलंदाजी मित्रांनो इकडे बघायला मिळते. मी अगोदर उल्लेख केला व्हेरिएशन प्रत्येक बॉलमध्ये, पण अचूकता प्रत्येक बॉलमध्ये दिसते. स्लोवर वनचा वापर, कधी कधी तुम्ही जर बघितलं तर लेग कटरचा वापर, कधी इनटू द विकेट, कधी परफेक्ट यॉर्कर, कधी वाईड यॉर्कर, कधी शॉर्ट बॉलचा वापर सुद्धा ते करतात, कधी स्लोवर यॉर्करचाही वापर त्यांचा पहिला मिळाला होता. यावेळेस फुल टॉस, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न निश्चितच तिकडे आहे. श्रीकांत चौधरी येत आहेत बॉलवर. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे धनंजय भिंताडे यांनी. 7 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7 ओव्हर नंतर मराठा वॉरियर्स लोणी 20 धावा, 6 फलंदाज बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन. यानंतर आता आपल्याला इन ॲक्शन निलेश बर्फे निश्चितच बघायला मिळतील. आर्या क्रिकेट क्लब नाशिक टॉससाठी सज्ज राहता, कारण 6 बॉल झाले की लगेच टॉस होणार आहे. टॉस बॉक्समध्ये कॅप्टन येऊन थांबले तरी हरकत नाही. आर्या क्रिकेट क्लब नाशिकच्या विरुद्ध यानंतरची मॅच आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी. दत्ता निर्मळ आणि त्यांच्या विरुद्ध कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतील दानिश खतीब. टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. 7 ओव्हर संपलेल्या आहेत. 20 धावा धावफलकावर. अंतिमचं षटक आणि ते घेऊन येत आहेत जॉन्टी वदक. वाईड यॉर्कर जॉन्टी वदक यांनी सुद्धा काय सुरुवात केली आहे. हा बॉल सुद्धा डॉट आलेला आहे.
निर्धाव 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 चेंडूंची मालिका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच बघायला मिळते. कठीण प्रश्न मात्र इकडे फलंदाजांच्या विरुद्ध गोलंदाजांनी विचारलेले आहेत. चांगली बॉलिंग. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय. फिल्डर बॉलवर येतील तोपर्यंत आपण बघू शकतो एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार. 8 ओव्हरची मॅच आहे आणि 8 ओव्हरच्या मॅचमध्ये अशी परिस्थिती मराठा वॉरियर्स लुडेची होऊ शकते असं कोणी स्वप्नात पाहिलं नव्हतं. परंतु हा क्रिकेटचा खेळ आपण चर्चा करत होतो की संघर्ष करून यशापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं आहे तर अशी अनेक उदाहरणं देता येतील. आपण छत्रपती शिवरायांचं उदाहरण पाहिलं, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण पाहिलं. साध्या कुटुंबातून येऊन भारताचे राष्ट्रपती आणि महान राष्ट्रज्ञ APJ अब्दुल कलाम बनले होते. परिश्रम आणि स्वप्नांवर विश्वास त्यांचा होता. आणि अजूनही एक उदाहरण आपल्याला निश्चितच देता येईल. आर्थिक अडचणींवर मात करून जागतिक दर्जाची बॉक्सर बनली होती मेरी कोम. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर. प्रेक्षक झाले होते गेला वाई. प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर आणि प्रेक्षकांना खुश करणारा हॅपी 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 25 धावा. मला वाटतं 30 चेंडू नंतर हा चौकार आलेला आहे. आमचे स्कोरर मयूर मोतीकर आम्हाला कळवत आहेत 30 चेंडू नंतर हा चौकार आहे. 25 धावा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर हर्षल भांगे स्वतः संघनायक येतात बॉलवर. एकदा पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. कलेक्शन जर चांगलं झालं असतं तर कदाचित अजून एखादी विकेट इथे मिळू शकली असती. परंतु 2 धावा इकडे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने 27. या डावातले 2 चेंडू अजून येणं बाकी आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 25 चौकार आणि 27 षटकार गेलेले आहेत. सोमनाथ वायकर, राहुल सिसोदिया हे 2 बॅटर. मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू जॉन्टी वदक यांचा. हा चेंडू देखील निर्धाव घोषित केला जातोय. पण लोणी प्रीमियर लीग ज्या वेळेस येते ना त्या वेळेस भरपूर विक्रम होतात. आम्ही लोणी प्रीमियर लीग मध्ये भरपूर असे सामने बघितलेले आहेत की आश्चर्यकारक सामने बघितलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस लोणी प्रीमियर लीग शहरात झाली होती 6 बॉल 39 ची मॅच सुद्धा आम्ही टाय होताना पाहिली होती. 6 बॉलमध्ये 6 षटकार सुद्धा तिथे खेळले गेले होते आणि 6 चेंडू 6 षटकार खेळणारे आज खेळतायत. मनोज नाना. हा चेंडू देखील आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट देऊन जाणार आहे. फलंदाज धावबाद होत आहेत आणि विकेटचं पतन. आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही एक निर्धाव षटक सुद्धा पाहिलं होतं. निलेश गायकवाड यांनी निर्धाव षटक त्याही स्पर्धेमध्ये टाकलं होतं. आज शैलेश बेंद्रे यांनी निर्धाव षटक टाकलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. शिवगर्जना प्रतिष्ठान, प्रतीक ग्लास व स्टील लोणी टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि काय बॉलिंग केली. 27 धावेंवर 28 धावे 29 धावेंवर त्यांना रोखलं आणि आता 30 धावेंचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे शिवगर्जना प्रतिष्ठान संघासमोर. यानंतरच्या मॅचचा आपण करतोय टॉस आणि यानंतरची मॅच असणार आहे आर्या क्रिकेट क्लब नाशिक आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ. क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार मैदान पेटणार. हॅलो. तुफानी बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला. शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश
तर टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट झालेले आहेत. आमच्यासोबत दत्ता निर्मळ, आदिश्री, अनुश्री 11 पाथर्डीचे कॅप्टन जॉईंट झालेत. आमच्यासोबत आर्या क्रिकेट क्लब नाशिकचे कॅप्टन दानिश खतीब जॉईंट झालेले आहेत. मनापासून स्वागत. आणि आता आपण मान्यवरांना आमंत्रित करूयात. सन्माननीय रोहित आहेर पाटील साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही इकडे संपन्न करणार आहोत. रोहित आहेर पाटील साहेब, आपल्याला विनंती आपण यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षिसांची रक्कम असलेली क्रिकेटची स्पर्धा जिथे संघ मालकाला दिली जाणार आहे, अल्टो 4 व्हीलर कार, ती स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत. तर मॅच नंबर 4 दोन पराभूत संघ आपल्यासोबत आहेत. एका बाजूला आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी आणि आर्या क्रिकेट क्लब नाशिक. तर कॉल कुणाचा आहे? कॉल आर्याचा आहे. कॉइन टॉस करा. छापा इज अ कॉल, अर्थात हेड अँड हेड इट इज. रोहित भाऊ, मनापासून धन्यवाद. विनंती आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हावं. आर्या क्रिकेट क्लबने टॉस जिंकलेला आहे. दत्ता, आपल्याला थांबायचं आहे. दानिशभाई, टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय आणि मागच्या मॅचमध्ये काय सांगाल, कुठे कमी राहिले? बॉलिंग करण्याचा निर्णय घेऊ आणि मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या ते कमी करू. दत्ताच्या विरुद्ध, त्यांच्या टीम विरुद्ध काय रणनीती आहे विशेष? चांगली बॉलिंग टाकून कमी रन करायचा प्रयत्न. काही चेंजेस या मॅचसाठी? हा एक चेंजेस आहे, तो चेंजेस आपण करून घ्या. खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपल्यासोबत दत्ता निर्मळ आहेत. दत्ता भाऊ, टॉस तुमच्या बाजूने आलेला नाहीये. जर तुम्ही टॉस जिंकले असते तर काय घेतलं असतं? आम्ही पण टॉस जिंकला असतं क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, कारण इथं चेसिंग बऱ्यापैकी सोपी वाटते. पण आता तरी पहिले बॅटिंग करून आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये काही चेंजेस आहेत का? आणि विशेष म्हणजे मागच्या मॅचमध्ये कुठे तुम्ही कमी राहिले? मागच्या मॅचमध्ये आमची बॉलिंग थोडी शेवटचे 2 ओव्हर वीक झाले आणि पहिल्या सर्कलला आमचे रन नाही आले, त्याच्यामुळे आम्ही चला, जास्त वेळ घेणार नाही कारण मॅचेस सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. एक माफक लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग कसा होतो हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत राहुलजी बोंबे सर जोडले जातात. तुम्ही कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून ऑन 7S लाईव्ह आणि पाहत राहा नामदार चषक. धन्यवाद. थँक्यू. पहिलाच बॉल आपण पाहिलाय आणि पहिल्या बॉलवरती इथे मात्र शुभम गीतेच्या बॅटमधनं एक भन्नाट स्ट्रोक तुम्ही पाहिलाय, त्यावरती आल्या 4 धावा. खातं उघडलंय इथे 4 धावेनं. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. हाही बॉल आपण पाहतोय. ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑफ रिझन मधून शुभम गीते आक्रमक, 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक 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 वाजत राहतं. 8 धावा आपण पाहतोय. 2 बॉलवरती 2 चौकार इथे आलेत. डॉट बॉल. फुलत लेनचा बॉल आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलाय. फिल्डर तिथे आहेत आणि सिंगल येथे 2 चौकार आल्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. शुभम गीतेनं इथे मात्र एक चांगली सुरुवात मिळवून दिली आहे शिवगर्जना प्रतिष्ठान प्रति ग्लास व स्टील लोणी या संघाला. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड डबल डिजिट धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये 10 धावा धावफलकामध्ये आहेत. आणि मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली, अजूनही 20 धाव्यांची आवश्यकता असेल. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा बॉल, डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉलला उचलतील त्या अगोदर पुन्हा एकदा सिंगल. एक कमी धावा संख्येवरती ही मॅच आणि त्यामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय एक चांगली सुरुवात शुभम गीतेच्या माध्यमातून इथे तुम्हाला मात्र जी पाहायला मिळाली. आणि लागोपाठचे 2 चौकार आले. पुन्हा एकदा
स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रिडारमध्ये बॉल येऊ शकला नाही. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये आपण पाहतोय विदाऊट लॉस शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रति ग्लास व स्टील लोणी संघ 11 धावा धावफलकामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती पूर्णपणे मिडल झाला नाहीये. त्या ठिकाणी फिल्डर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक पुढे पोहोचते. 12 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. 18 धावा अजूनही मैदानावरती बनवायचे. 41 बॉल शेवटचे मात्र जे शिल्लक आहेत. कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती या ठिकाणी मात्र केली जाईल. आक्रमकता इथे आपण पाहतोय बॉलिंगमध्ये दाखवावी लागेल. कमी धावसंख्येची जरी मॅच असेल तरी आपण पाहतोय इथे विकेट्स येणं मैदानावरती खूप गरजेचं असेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय अक्षय तयार आहेत. पुढे एकदा उंचावून खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक आलेत. बॉलर फील्ड करतायत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आणि कमी धावसंख्येवरती आपण पाहतोय. खरं तर ही मॅच आहे आणि सुरुवातीला खरं तर विकेट्स येणं हे देखील मैदानावरती गरजेचं असेल. कशा पद्धतीने पाहूयात कामगिरी मैदानावरती मात्र यानंतर केली जाईल. याही गोष्टीची चर्चा इथे मात्र होणार आहे. पुन्हा एकदा हलका तर पहा. पुढे एकदा हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानावरती. या ठिकाणी कोणताही तुम्हाला या ठिकाणी जो पाहायला मिळणार नाहीये. 14 धावा पुढे एकदा धावफलकामध्ये आहेत. 1.3 नंतर आपण पाहतोय शेवटचे अजून 39 बॉल आणि 16 धावा या विजयासाठी आवश्यक आहेत. पुढे एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न. डीप काव कॉर्नर मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. सिंगल पुढे एकदा येणार आहे. सिंगल डबल न पहा फक्त धावफलक पुढे नेत आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिले ना मैदानावरती सुरुवातीला अतिशय एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं बॉलिंग मध्ये खूप दर्जेदार क्वालिटी दाखवली आणि तितकाच क्वालिटी दाखवणारा हा स्ट्रोक व्ही क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 की 6. पंचांकडनं डिसिजन इथे अजून क्लिअर नाहीये पण तुम्ही स्ट्रोक पाहू शकता. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 19 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. हो विकेट येते. धक्का क्रमांक 1. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर
स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 19 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. 11 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी इथे आवश्यक आहेत. 36 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. ओहो, खूप सुंदर, खूप अप्रतिम कॅच ऑफ द मॅच. दर्शदार कॅच सोमनाथ यांच्या माध्यमातून विकेट क्रमांक 2. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी टाळी टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळाडू पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळाडू पाहिजे ना पुन्हा. विकेट येते तर नवीन बॅट्समन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कमी धावसंख्येची मॅच इथे रंगणार आहे. 35 चेंडू मध्ये अजून 11 बनवायच्यात. लागोपाठच्या 2 विकेट्स. इथे काहीशा विकेट जे आल्यात. पुन्हा एकदा हलक्या तडा आपण पाहतोय. हा बॉल इथे खेळला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज आलेत आणि धावफलक देखील एका धावेने पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 20 धावा. शेवटचे बॉल शिल्लक 34. 10ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळाला नाही. 33 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खरं तर सुरुवातीला शुभम गीते यांच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आक्रमकता देखील मैदानावरती इथे मात्र तुम्हाला जी पाहायला मिळते. 33 चेंडू आणि 10 धावा. 2 विकेट जरी आल्या असतील ना तर विशेष असा परिणाम ह्या विकेटचा पाहायला मिळणार नाही, कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण धावा कमी पाहिल्यात. त्यामुळे खरं तर आपण पाहिले कमी धावसंख्येवरती स्फोटक सुरुवात. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला शिवगर्जना प्रतिष्ठान, प्रत्येक ग्लास स्टील लोणी या संघाची पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 20 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. अजूनही 32 बॉल शिल्लक आहेत आणि 32 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 धाव्यांची गरज इथे आवश्यक. हलक्या तने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. कमी गतीचा बॉल शिरड्यापासून लांब ठेवलाय. इथे देखील आपण पाहतोय मैदानावरती थोडंसं व्हेरिएशन ठेवलंय. थोडंसं टेक्निक वापरलं जाते आणि हे टेक्निक गरजेचं आहे. दादाबाई शेख आपण पाहतोय आणि विशेषतः ह्या गोलंदाजाने या अगोदरच्या मॅच मध्ये देखील प्रभावित केलं होतं. हो, खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा षटकाची होती. 3 षटकं संपली आहेत. शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रति ग्लास स्टील लोणी हा संघ आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 20. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली संपली. बचके रे नारे बाबा, बचके रे नारे, बचके रे नारे बाबा. 30 बॉल शेवटचे बाकी आहेत. 10 धाव्यांची गरज इथे असेल मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 30 चेंडू आणि 10. 2 विजेत्या संघांमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जी लढत मैदानावरती तुम्ही पाहताय. जिंकणारा संघ हा क्वालिफाय असणार आहे. अबुल कागरे आलेत. कमी गतीचा बॉल, त्याला दिशा दिली आहे. गॅप आहे भरपूर मोठा आणि गोलंदाजाचा होतोय 4 धाव्यांचा तोटा. येतोय चौकार. 4 धावा.
कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका दिलात झापूक झुपूक झाप. 6 धाब्यांची गरज असेल क्वालिफाय होण्यासाठी डॉट बॉल अमोल कांगरे. पहिल्या टीम मध्ये आपण पाहिलं खरं तर मराठा वॉरियर्स लोणी संघाकडनं कमी धावा पाहायला मिळाल्या. शिवगर्जना प्रतिष्ठान प्रति क्लास स्टील लोणी संघ खरं तर बॉलिंग मध्ये देखील खूप एफर्ट्स दिले, खूप दर्शदार प्रभाव टाकला. कमी धावा संख्येवरती मात्र मराठा वॉरियर्स लोणी संघाला थांबवलं आणि धाब्यांचा पाठलाग करत असताना देखील आपण पाहतोय इथे चांगली सुरुवात. शुभम गीतेचे 2 चौकार, त्यानंतर आपण पाहिलं खरं तर 2 विकेट्स आले, पण त्या 2 विकेटचा परिणाम ह्या मॅच वरती इथे पाहायला मिळत नाहीये. 25 धावा आहेत, 27 चेंडू 5ची गैरज. अमोल कांगरे हलका दंड पाहत ती शा पुढे एकदा भेटतीये. बॉलला शिरण्यापासून वेगळे गेले. मॅच मध्ये खरं तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण प्रेक्षकांना जी मॅच हवी आहे ना ती मॅच खरं तर आपल्याला पहिल्या मॅच मध्ये ते क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. हो, पुढे एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 26 आहेत आणि 25 चेंडू 4ची गरज. क्वालिफाय होणारा पहिल्या रात्रीमध्ये पहिला संघ कोणता? उंचावून खेळलाय, डीप लॉंग ऑन मध्ये बॉल, फील्डर तिथे कोणते नसेल, बॉल आउट ऑफ द पार्क.